पर्याय दिलेले आहेत. 45 वजा 10 बरोबर 35. 35 ही संख्या रोमन संख्या चिन्हात XXXV अशी लिहितात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा. 221 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? पर्याय दिलेले आहेत. यापैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा. C अधिक XV वजा XX अधिक V बरोबर किती? पर्याय आहेत 95, 100, 115, 105. प्रथम आपण दिलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहून घेऊया. C म्हणजे 100 अधिक XV म्हणजे 15 वजा XX म्हणजे 20 अधिक V म्हणजे 5. 100 अधिक 15 115 वजा 20 म्हणजे 95 अधिक 5 बरोबर 100. उत्तर 100 येईल. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न चौथा. पुढील संख्यांची चुकीची जोडी कोणती? पर्याय दिलेले आहेत 18, 37, 42, 54. यापैकी पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे. 42 ही संख्या अशी लिहितात XLII. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 5वा. सरळ रूप द्या. D भागिले C गुणिले L बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण रोमन संख्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहून घेऊया. D म्हणजे 500 भागिले C म्हणजे 100 गुणिले L म्हणजे 50. 500 भागिले 100 बरोबर 5 गुणिले 50 बरोबर 250. 250 ही संख्या रोमन संख्या चिन्हात CCL अशी लिहितात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 6वा. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या 99,99,998 ही आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7वा. रोमन संख्या चिन्हानुसार M वजा D भागिले L बरोबर किती? पर्याय दिलेले आहेत 990, 8, 90, 10. M म्हणजे 1000 वजा D म्हणजे 500 भागिले L म्हणजे 50. हे आता आपण सोडवून घेऊया. प्रथम 500 भागिले 50 बरोबर 10. आता 1000 वजा 10 बरोबर 990. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा. एका घड्याळाच्या तबकडीवरील अंक रोमन संख्या चिन्हात लिहिले आहेत. जर घड्याळात 3 वाजले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्या अंकांची बेरीज किती? पर्याय दिलेले आहेत. 3 वाजले आहेत म्हणजे तास काटा 3 वर आहे व मिनिट काटा 12 वर असेल. 3 व 12 यांची बेरीज 15 येते. 15 ही संख्या रोमन संख्या चिन्हात XV अशी लिहितात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9वा. 10 अधिक 18 या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून कसे लिहाल? पर्याय दिलेले आहेत. 10 अधिक 18 बरोबर 28. 28 ही संख्या रोमन संख्या चिन्हात XXVIII अशी लिहितात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न 10वा, यल वजा आय बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले आहेत. यल म्हणजे 50, आय म्हणजे 1, 50 वजा 1 बरोबर 49. 49 ही संख्या रोमन संख्या चिन्हात XLIX अशी लिहितात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.